नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण एक टेम्पल एक्सप्लोअर करणार आहोत। तर पाहू शकता वातावरण किती अप्रतिम आहे। फिरायला म्हणलं तर अरविंद शेठ आणि पप्पू शेठ किती खुश आहेत बघा, आणि मी सुद्धा। आणि हा बघा कडवचा बाजार। आज इथं थोडी ट्रॉफिक कमी दिसते, नाहीतर खूप ट्रॉफिक असते कडवमध्ये सुद्धा। कडावचा बाजार सोडून आता आम्ही बाहेर निघत आहोत। केलंबा आईच्या दर्शनासाठी खूप उत्सुक आहेत आम्ही आज। पुढे आलो, कर्जतमध्ये आपले विठ्ठलाचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। पुढे आलो आणि आपल्या गाडीत CNG भरून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। वातावरण बघा किती सुंदर दिसते, आणि पाऊस पण उघडलाय, त्याच्यामुळं अजून अतिशय सुंदर दिसते। रस्ता पण मस्त असल्यामुळे आपला योगेश भाई एकदम सुसाट। फायनली आपण मंदिराच्या मुख्य प्रसंगात पोहोचलो आहोत। इथले वातावरण खूपच प्रसन्न आणि पवित्र वाटत आहे। पुढे बघू शकता मंदिराचे हे मुख्य द्वार आहे। अतिशय सुंदर असे दिसते। इथे पाया ठेवून एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते। या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे। ही देवी केळीच्या झाडामधून प्रकट झाली म्हणून तिला केलंबा देवी असे नाव पडले आहे। अशा पद्धतीने पायऱ्या सोडून आम्ही वरती आलो, आणि हे पहा योगेश अरविंद मस्त उत्साहाने चढत आहेत। फायनली आईच्या मंदिरात पोहोचलो आणि घंटा वाजवून प्रवेश आतमध्ये केला। हे पहा, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आम्ही पोहोचलो, आईच्या मंदिरात प्रवेश केला। हे पहा केळीची झाडे। इथे आलात का आईच्या मंदिराची पूर्ण माहिती इथे लिहिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता। खूपच छान आणि शांततेत आईचे दर्शन झाले। मनाला खूप समाधान वाटलं। दर्शन करून आम्ही आता आईच्या कळसाकडे निघालो, परती गेलो। हे पहा अशा प्रकारे वरचा निसर्ग, हे पहा मळे केलेले आहेत लोकांनी। हे बघा ढगाळ वातावरण, एकदम अतिशय मस्त असं वातावरण वरती पाहायला भेटलं आम्हाला। आईच्या मंदिरातून खाली असा गावाचा निसर्ग दिसतो बघा, आणि ती नदी, हे बघा ती नदी ओलांडून गावामध्ये येते। हे बघा अतिशय अप्रतिम, आणि आईचं मंदिर अशा प्रकारे आहे मध्ये। नवरात्रीला आईच्या तिथे गर्दी भरपूर असते। अशा प्रकारे आमचं दर्शन झालं। आईचं दर्शन घेऊन खूप आनंद झाला आम्हाला। फायनली आमचं दर्शन घेऊन झालं, आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। तुम्हाला घर बसल्या हे दर्शन कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। कमेंट बॉक्समध्ये जय केलंबा आई लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।